हे घेतलं कापड, फ्रेंच कर, कात्री आणि टेप। तर चला या कापडापासून आपण काहीतरी नवीन डिझाइन करूया। नमस्कार मंडळी, JBS हॅशटॅग निर्मिती लॅबमध्ये आपलं स्वागत आहे। यासाठी मी 1.5 मीटर कापड घेतलेलं आहे। त्या कापडामधूनच हे वरच्या पार्टसाठी टॉपच्या हा भाग मी कट करून घेऊन मेजरमेंट घेत आहे। मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील। तर मला या कापडापासून एक छान असं आउटफिट क्रिएट करायचं आहे। तर आपण एक बघूया हे आउटफिट आपलं कसं तयार होतं। तुम्हाला हे कसं वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्णतः पहा, मध्येच स्किप करू नका। या टॉपचं जे शोल्डर आहे ते मी 1/2 इंच ड्रॉप केलेलं आहे आणि आर्म होल कटिंग ही बघा मी कशा प्रकारे करत आहे। यामुळे काय होतं, आर्म होलच्या इथं आपला जो कापड गोळा होतो किंवा सुरकुत्या अशा पडतात ड्रेसला, त्या पडत नाहीत। आणि या ड्रेसचं गळा कसं मला जरा थोडंसं बंद ठेवायचं आहे, कॉलर ठेवायचा की तिथं गोट मारायचं आहे, मी अजून कन्फ्यूज आहे यामध्ये। तर बघूया आपण शेवटपर्यंत हे कसं एक कुर्ती किंवा टॉप म्हणा डिझायनर तयार होतं ते सिंपल असं। तर हे बघा गळ्याचं शेप मी राऊंड आकारमध्ये ड्रॉ करून घेत आहे। पाठीमागचा जो गळा असेल आपला तो पॅक असेल तेवढाच अर्धा इंच थोडंसं आपण कट करून घेणार आहोत। आणि फ्रेंच कर्वने आपण जे आर्महोल असतात किंवा गळ्याचा जो भाग असतो राऊंड शेपमध्ये ॲक्युरेटपणे आपण ड्रॉ करून घेऊ शकतो। त्यामुळे तुम्ही शक्यतो करून हे वापरत जावा, यामुळे शेप छान येतो। आणि कापड जे आहे ते 4 फोल्ड आहे आपलं व्यवस्थितरित्या। हा फ्रंटचा पार्ट आहे, त्याच्या साईडला 2 जे पार्ट आहेत ते बॅकचे आहेत। बॅकचा आर्महोलही आपण आता इथे ड्रॉ करून घेऊया, तोही फ्रेंच करच्या साहाय्याने अगदी छान शेप येतो त्याच्याने। तर बघा मी हा कसा ड्रॉ केलेला आहे व्यवस्थितरित्या, तुम्ही लक्ष देऊन बघा, त्यामुळे तुमची कुर्ती खूप सुंदर आणि छान शिवून तयार होईल। आपण आता हे फिटिंगसाठी मेजरमेंट घेत आहोत, मार्किंग करून घेत आहोत फिटिंगसाठी। आपण या टॉपला टक्स मारणार आहोत पुढं आणि मागं, त्यासाठी हे आपण मार्किंग करून घेणार आहोत। एक अर्धा इंच जो आहे तो आपल्या टक्ससाठी जाईल आणि जो टक्सचा पॉईंट असेल आपल्याला तो शोल्डरपासून ते 10 ते 10.5 इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे। म्हणजे खालून ते वरच्या साईडला 10.5 इंचापर्यंत आपण ते टक्स पॉईंट घेणार आहोत। तर बघा आता आपण हे कटिंग करून घेऊया वरच्या टॉपचं पार्टचं। तर पुढचा गळा मागचा गळा जो आपण म्हटलं होतं अर्धा इंच, जर थोडंसं कट करणार आहे, तर तो भागही आपला हा कट करून झालेला आहे। तर बघा हे 4 पदरी आपला टॉपचं वरचं पार्ट झालेला आहे। तर हा जो आहे खालचा पार्टचा भाग, हे पूर्ण जेवढं कापड मी शिल्लक राहिलं होतं त्यातनं बाहीसाठी थोडंसं कापड काढून ठेवून हा पूर्ण कापडाचा भाग मी घेतलेला आहे। तर हे बघा मी किती इंच रुंदी आणि किती इंच लांब हे कापड मी ठेवलेलं आहे। खाली यामध्येच आपण फोल्डिंगसाठीही ठेवलेलं आहे एक्स्ट्रा। तर हे जे आहे इथेही बॉक्स प्लेट घालायचे किंवा एकच असं समोरच्या साईडला टक्सच्या इथं प्लेट घालायचं का भरपूर असे चुण्या घालून आपण हे टॉप शिवायचं, तेही आपण शिवता ठरवूया। जे छान वाटेल ते आपण यासाठी ट्राय करूयात कसं होईल ते। तर हा बघा आपला बाहीचा भाग आहे, त्यासाठी मी कापड आधीच सांगितलं तो मला कट करून ठेवलेला आहे। तर आपण हे बाहीचं मेजरमेंट आपण घेणार आहोत। तर बाही हे जास्त लांब नसणार आहेत, आपले कोपऱ्यापर्यंत, हाताच्या कोपऱ्यापर्यंतच्या पेक्षाही कमी असतील। तर हे बघा आपले बाही कटिंग ही झालेले आहेत। तर आता हा पुढच्या साईडला आपण बटन प्लेकेट म्हणजे बटनसाठी ओपन असं हा पार्ट कट करून घेणार आहोत। आणि हा बॅक साईडचा आणि आपलं हे फ्रंटचा आपण इथं समोरच्या साईडला बटन लावणार आहोत। तर बघा हे शोल्डरचा भाग जो आहे तो आपण जोडून घेऊयात। त्यासाठी पाव इंच ते एवढं आपण मार्जिन ठेवून स्टिच करून घेणार आहोत। गळा लावून घेऊन बटनपट्टी काचपट्टी घेऊन शिवून घेणार आहोत आणि टक्स मारून घेणार आहोत। तर हा बघा आपला वरचा जो आहे फ्रंटचा आपला टॉपचा तो भाग आहे, शोल्डर जॉईंट केलेला आहे। इथं बटनपट्टी जी आहे आपली ती आतल्या साईडला आपण दुमडून घेतलेली आहे, काचपट्टी एक्स्ट्राची आपण लावून घेणार आहोत। आणि आतल्या साईडला थोडंसं ट्रान्सपरंट वाटलं म्हणून मी घरात माझ्या इथं शिल्लक लायनिंग होतं ऑफ व्हाईट कलरचं, ते मी लावून घेतलेलं आहे। तर बघा हे सुंदररित्या असं आपलं हे स्टिचिंग झालेलं आहे। तर बघा मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं ना कन्फ्युजन आहे, तर कापड शिल्लक राहिल्यामुळे शेवटी ठरलं की कॉलर लावायचं। हे कॉलर कटिंग मी तुम्हाला एक सेपरेट असं व्हिडिओ टाकेन, जेवढे प्रकारचे कॉलर असतात ते सर्वच तुम्हाला मी शिकवेन स्टिच कसे करायचे। तर हे बघा आतल्या साईडनं मी लावून घेतलेलं आहे, फक्त वरच्या साईडनं हा वरचा पार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आपला राहिलेला आहे। तर अशा प्रकारे हे जे आपलं वरचं टॉपचं पार्ट आहे तो शिवून झालेला आहे। तर आता आपण बाही लावून घेऊयात। हे बघा बाही लावून घेतलेला आहे, कॉलरचा जो वरचा पार्ट आहे तोही शिवून झालेला आहे आणि बटनसाठीचा जो म्हटलं होतं तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट मी लावणार आहे तोही लावून घेतलेला आहे।
भाई बघा छान असे मी व्यवस्थित लावून घेऊन खालच्या साईडनं फोल्ड करून तोही आपण शिवून घेणार आहोत. तर हे बटनपट्टी जे आणि काजपट्टी जे दोन्ही समोरचे पार्ट सेपरेट होते ते आपण एकत्र करून स्टिच करून घेतलेले आहेत. हे टक्स पण बघा पाठीमागचे पुढचे झालेले आहेत. आणि हे जे आहेत आर्म होलच्या इथं मी एक टक्स घेतलेला आहे. यामुळे काय होतं आपलं जे अप्पर साईडचं जे फिटिंग असतं बस पॉईंटच्या इथे ते आपलं व्यवस्थित बसतं. तर हे बघा बाहीचंही काम आपलं छान असं झालेलं आहे. आता याला आपण बॉटमचा पार्ट जो आहे तो जॉईंट करून घेऊया. तर शेवटी ठरलं की छोटे छोटे प्लेट्स टाकायचे पाठीमागं आणि पुढच्या साईडला दोन्ही साईडला. आणि खालचा जो भाग आहे आपला इथं आपण डबल फोल्ड करून शिवून घेणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे हे ते पूर्ण शिवल्यावर कसं दिसणार आहे ते शेवटी आपण बघूया. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा भरपूर जणांना. आपण बघूया हे टॉप कसं दिसतंय शिवल्यानंतर. पूर्णतः हे रेडी झालेलं आहे आपलं. हे आपण आता वेअर करून बघूया कसं वाटतंय. तर बघा असं सुंदर असं हे कुर्ती सेट तयार झालेलं आहे. पॅन्ट मी आधी शिवले आहे. तर हे मी कसं शिवले आहे पॅन्ट त्याचाही मी व्हिडिओ अपलोड करेन. तर बघा हे सुंदर असं आपलं कुर्ती सेट तयार झालेलं आहे. तर माझं हे कुर्ता डिझायनिंग कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.